मोठी बातमी समोर येते। भोंदू खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आज चौथ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय झाले सुनावणीत? प्रणिता, तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला काल न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर चौथ्या गुन्ह्यात देखील अशोक खरातला पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो एसआयटीकडनं सादर करण्यात आलेला होता आणि आज या सगळ्या संदर्भात सुनावणी झाली। जे चौथा गुन्हा आहे त्या चौथ्या गुन्ह्यामध्ये पण अशोक खरातने महिलांवरती अत्याचार केलेला आहे। वेगवेगळ्या धार्मिक विधीच्या नावाखाली असेल, त्याच पद्धतीने मी देवाचा अवतार आहे, माझ्यासोबत शारीरिक संबंध केल्यानंतर ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील अशा पद्धतीचं तिला भासून किंवा फसवून हे अत्याचार केलेला आहे आणि त्याच पद्धतीने जर तू हे कुठे बाहेर गोष्ट सांगितली तर देव कोपेल असं एकूणच भीती दाखवली आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने या महिलेवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गुन्ह्याचा तपास करायचा आहे। त्यामुळे 5 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता आणि या चौथ्या गुन्ह्यात देखील आता अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात नेमकं एसआयटी कशा पद्धतीने तपास करतं, जो चौथा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये अजून काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।